नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर। तर मित्रांनो बघा, काल या ठिकाणी तारीख होती 5 डिसेंबर 2025। तर कालच्या तारखेला या ठिकाणी बघा DMERने सर्व जे टोटल 17 कॅटेगरीचे या ठिकाणी पदे आहे, त्यापैकी बघा 14 पदांसाठी मेरिट लिस्ट म्हणजे उत्तरपत्रिका त्यांनी रिलीज केल्या। फक्त या ठिकाणी समाजसेवा अधीक्षक, त्यानंतर फार्मासिस्ट आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ हे 3 पद सोडून, कारण की त्यामध्ये देखील बघा नॉर्मलायझेशन होणार आहे, कारण की एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये त्या एक्झाम झालेल्या होत्या। तर बाकी जे 14 संवर्ग आहे त्या सर्वांसाठी या ठिकाणी मेरिट लिस्ट रिलीज करण्यात आलेल्या आहे। तर बघा, आपण सर्व मेरिट लिस्ट जे आहे ते आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलच्या आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, त्यावर सर्व मेरिट लिस्ट अपलोड केलेले आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ज्या ज्या पदांसाठी त्या ठिकाणी अप्लाय केलेले आहे त्याची मेरिट लिस्ट जाऊन तुम्ही त्या ठिकाणी आरामात बघू शकता, आणि तुमचं नाव कितव्या नंबरवर आहे, तुमची रँक कितवी आहे ते त्यावरून तुम्ही अंदाजा लावू शकता, आणि त्यावरून कट ऑफचा देखील अंदाजा लागू शकतो की ओपनची कट ऑफ नेमकी जाणार तर जाणार किती आहे। तर बघा, आजचा हा व्हिडिओ आपण स्पेशली बनवलेला आहे वाहन चालक म्हणजे ड्रायव्हर या पदासाठी। तर बघा, ड्रायव्हर या पदाची एक्सपेक्टेड कट ऑफ कॅटेगरी वाईज काय असणार आहे ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। त्यापूर्वी तुमच्यासाठी बघा एक अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी आपण घेऊन आलेलो आहे। तर तुमच्यासाठी बघा, आता बघा आचारसंहिता जी आहे ती जवळजवळ या ठिकाणी संपलेली आहे, आचारसंहिता संपण्यात आलेली आहे। तर त्यामुळे बघा आता इतक्या काही भरत्या निघणार आहे की या ठिकाणी तुमच्यासाठी चांगली सुवर्ण संधी आहे। जर तुम्हाला या ठिकाणी कोणतीही परीक्षा क्रॅक करायची असेल तर बघा, या ठिकाणी आपण फक्त 200 रुपयामध्ये PDF कोर्स लॉन्च केलेला आहे। यामध्ये बघा तुम्हाला सर्व काही PDF मिळणार आहे फक्त 200 रुपयामध्ये, आणि कोणतीही परीक्षा जर तुम्हाला क्रॅक करायची असेल तर हे 200 रुपयावाला PDF सफिशियंट आहे। दुसरा कोणताही PDF घेण्याची तुम्हाला आवश्यकता नाही, कोणत्याही चॅनलवर जाऊन तुम्हाला 2500-3000चे PDF घ्यायची आवश्यकता नाही। फक्त या ठिकाणी 200 रुपयामध्ये तुम्हाला तुमची कोणतीही एक्झाम क्रॅक करायला मदत होणार आहे। बघा, सर्व काही PDF आपण या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे, आणि याच PDFमधून हमेशा प्रश्न जे आहे ते विचारले जातात। यामध्ये तुम्हाला मराठी, GK, सामान्य विज्ञान, इतिहास, भूगोल सर्व काही मिळणार आहे। फक्त हेच PDF घेऊन तुम्ही कोणतीही एक्झाम क्रॅक करू शकता। तर बघा, आपण आपल्या मेन मुद्द्यावर येऊया। तर बघा, या ठिकाणी वाहन चालकांची टोटल जागा किती होत्या यावर डिपेंड आहे की याची कट ऑफ किती जाणार आहे, आणि सोबत मुलांना मार्क्स कशा प्रकारचे पडत आहे, मॅक्झिमम मार्क्स, टॉपर्सना मार्क किती आहे, आणि या ठिकाणी नॉर्मलायझेशन तर होणार नाही आहे वाहन चालकामध्ये। तर या ठिकाणी मार्क्स कसे काय पडलेले आहेत त्यावर डिपेंड आहे की याची कट ऑफ जी आहे ती जाणार तर जाणार किती। बघा, वाहन चालकाच्या टोटल 37 जागा होत्या। याची वेतन श्रेणी देखील तुम्ही बघू शकता, S6 अंतर्गत येते 19,900 ते 63,200 याची वेतन श्रेणी आहे, आणि जागेचा तपशीलवार देखील बघू शकता। जागेच्या तपशीलवारावर त्याची कट ऑफ डिपेंड आहे। तर आपण या ठिकाणी राखीवची एक्झॅक्ट कट ऑफ काढूया। त्यानंतर सोबत बघा, तुम्हाला अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, VJA, भजब, भजड, विमाप्र, इतर मागासवर्गीय, SC, BC, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक सर्वांच्या या ठिकाणी एक्सपेक्टेड कट ऑफ तुम्हाला मी या ठिकाणी सांगून देतो। त्यामुळे व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा आणि लक्ष देऊन बघा, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी सर्व काही माहिती कळलेली पाहिजे। तर बघा, याची जी आपली मेरिट लिस्ट आहे ती या ठिकाणी आपण अपलोड केलेली आहे। आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्या ठिकाणी आपण ही मेरिट लिस्ट अपलोड केलेली आहे, आणि या ठिकाणी बघा अरेंज करून दिलेले आहे, टॉप टू बॉटम सर्व काही अरेंज करून दिलेले आहे, म्हणजे सर्वात जास्त मार्क्स कोणाला आहे आणि सर्वात खाली मार्क कोणाला आहे। तर बघा, ड्रायव्हर या ठिकाणी पेपर किती मार्काचा होता, तर पेपर या ठिकाणी 120 मार्काचा होता, म्हणजे 60 प्रश्न होते आणि 120 मार्काचा हा पेपर झालेला होता। एका प्रश्नाला 2 गुण होते, म्हणजेच 120 मार्क, आणि बाकीचे जे 80 मार्क आहे त्याचा अलग पेपर होणार आहे, म्हणजे तो 40 मार्काचा या ठिकाणी तुमची ड्रायव्हिंग टेस्ट होणार आहे, 40 प्रश्नाची, आणि त्यावर तुम्हाला 80 गुण मिळणार। आणि बघा, जर तुम्हाला ड्रायव्हिंग टेस्ट द्यायची असेल किंवा स्किल टेस्ट द्यायची असेल, त्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला हे जे 120 मार्काची टेस्ट होती यामध्ये क्वालिफाय व्हावे लागेल, आणि यामध्ये जर क्वालिफाय व्हायचे असेल तर या ठिकाणी 45% गुण घेणे अतिशय आवश्यक आहे। तर 120 चे 45% करा, किती होतात या ठिकाणी 12 चोक 48, आणि
5% बघा 12चे 6, 48 54 मार्क हे तुम्हाला घेणे अतिशय आवश्यक आहे. 54 मार्क्सच्या जर तुमचे मार्क्स खाली येत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी डिस्क्वालिफाय होणार आहे. तुमचं पुढे काहीही होऊ शकत नाही. जर तुमचे 54पेक्षा मार्क्स खाली असेल तर तुम्ही होप सोडून द्या. तुमचं नाही ड्रायव्हिंग टेस्ट होणार आहे, नाही तुम्हाला समोर जाऊन मौका मिळणार आहे. तर बघा पोस्ट नेम ड्रायव्हर, तर या ठिकाणी सर्वात टॉपचा मुलगा आपण वरती ठेवलेला आहे ऋषिकेश तानाजी बोरकर. याला या ठिकाणी 96 गुण मिळालेले आहे. 120 पैकी 96 गुण. तर बघा किती मार्क घेतले याने, फक्त याला 20ने 4 24 मार्क कमी पडलेले आहे. हा टॉपर आहे या ठिकाणी. त्यानंतर सेकंड टॉपर बघू शकता निलेश ज्ञानेश्वर मेश्राम 94 गुण. नंतर विजय सुनील कोकाटे 94 गुण. संदीप प्रभू लाडगे 94 गुण. तर बघा तिघा जणांमध्ये टाय झालेले आहे. तर या 3पैकी कोणाला सर्वात आधी मौका मिळणार आहे? तर बघा यापैकी जो कोणी या ठिकाणी वयाने मोठा असणार आहे त्यांना सर्वात आधी कन्सिडर केले जाणार आहे. वयानुसार जो आहे तो या ठिकाणी प्रिफरन्स दिला जातो. त्यानंतर बघा 92 92 90 88 88 किती 4 जण आलेले 88 वयानंतर 86 बघा या ठिकाणी. तर टोटल बघा या ठिकाणी किती पेजचा PDF बनलेला आहे. टोटल PDF बघा किती पेजचा बनलेला आहे. तर 48 पेजचा हा PDF आहे. हा PDF आपण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक हे आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता. तर या ठिकाणी सर्व काही बघा 54पर्यंतच मार्कवाले आपण या ठिकाणी कन्सिडर केले आहे, कारण की 54च्या खाली मार्क्सवाले या ठिकाणी लागणार नाही आहे. त्यांचा या ठिकाणी चान्स जो आहे तो पूर्णपणे संपलेला आहे, कारण की 45% क्रायटेरिया असल्यामुळे. तर बघा या ठिकाणी रामेश्वर प्रल्हाद दराडे याच्यापर्यंत ही लिस्ट आलेली आहे. तर आता बघा आपण बघूया कट ऑफ जाऊ किती शकते. ओपनची कट ऑफ तर या ठिकाणी क्लिअर आहे. ओपनची कट ऑफ किती जाणार आहे हे तुम्हाला मी डायरेक्टली सांगून देतो. तर त्या ठिकाणी बघा ओपनसाठी तुम्हाला यावे लागेल. ओपनच्या जागा किती होत्या यावर या ठिकाणी डिपेंड करते. बघा वाहन चालक एकूण 37 पदे होते आणि अराखीवच्या जागा बघा किती होत्या. अराखीवच्या या ठिकाणी टोटल 9 जागा होत्या आणि 9 जागांपैकी 3 जागा या सर्वसाधारण होत्या आणि 2 जागा या महिलांसाठी होत्या. तर 3 जागा ज्या आहे सर्वसाधारण त्यामध्ये या ठिकाणी महिला येऊ शकतात, पुरुष येऊ शकतात, सर्व कोणी येऊ शकतात. टॉपचे जे 3 लोक आहेत ते यामध्ये येणार आहे. तर टॉपचे 3 लोक बघा या ठिकाणी कोण आहे. तर या ठिकाणी टॉपचे 3 लोक या मेरिट लिस्टमध्ये बघून घेऊया. तर बघा ऋषिकेश तानाजी बोरकर 96 मार्कवाला, निलेश ज्ञानेश्वर मेश्राम 94 मार्कवाला आणि विजय सुनील कोकाटे 94 मार्कवाला. तर हे तिघे जे आहेत ते या ठिकाणी टॉपच्या लिस्टमध्ये 3 जण आलेले आहेत. तर या ठिकाणी ओपनची कट ऑफ जी आहे ती 94 मार्काची राहणार आहे. जर यांनी डीवीसाठी जर हे हजर राहिले, तर समजा टॉपमधले डीवीसाठी जर हजर राहिले नाही तर या ठिकाणी जे कोणी असतील त्यांना हजर राहिले त्यांच्यापैकी 3 जणे सिलेक्ट केले जाणार आहे. त्यामुळे ओपनची कट ऑफ ही या ठिकाणी 84 मार्काच्या 84 ते 94 या रेंजमध्ये राहणार आहे. 84 ते 94. त्यानंतर ओपन नंतर या ठिकाणी कट ऑफ तुम्हाला बघा या ठिकाणी ओपन नंतर EWSची कट ऑफ देखील या ठिकाणी 80 मार्काच्या जवळपास राहणार आहे. 80 किंवा 75च्या वरतीच राहणार आहे. नंतर SEBCची बघा SEBCच्या एकच जागा सर्वसाधारण. इतर मागासवर्गीयाची कट ऑफ या ठिकाणी तुम्ही बघू शकता. इतर मागासवर्गीयाची कट ऑफ 75 राहू शकते आणि बाकीच्या बघा एकच जागा होत्या. तर त्या ठिकाणी कट ऑफ जी आहे ती 70च्या वरतच सर्वांची कट ऑफ राहणार असल्याचे मॅक्झिमम चान्स दिसत आहे. फक्त या ठिकाणी महिला, माजी सैनिक, खेळाडू, प्रकल्पग्रस्त यांची कट ऑफ जी आहे ती 60 मार्काच्या रेंजमध्ये राहू शकते. 60 मार्काच्या रेंजमध्ये. तर आणखी काही तुम्हाला डिटेल जाणून घ्यायचे असेल कट ऑफबद्दल तर कॉमेंटमध्ये सांगा, तुमचे मार्क्स सांगा आणि तुमची कॅटेगरी सांगा. तुम्हाला त्या ठिकाणी स्पेशल रिप्लाय देण्यात येईल की तुमची या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे की नाही. आणि बघा आता आचारसंहिता जवळजवळ 4 तारखेला संपलेली आहे. तर खूप साऱ्या पदांच्या जाहिराती निघणार आहे. छत्रपती संभाजीनगर मनपा भरती निघणार आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी आरोग्य विभाग भरती निघणार आहे. तलाठी भरती तर आताच निघणार आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी खूप साऱ्या मनपा भरती निघणार आहे. तर 200 रुपयेवाला PDF कोर्स नक्कीच घेऊन टाका. खूप साऱ्या जणांना याचा फायदा झालेला आहे. फक्त 200 रुपयासाठी जर तुम्ही मागे पुढे बघितले तर या ठिकाणी 200 रुपयासाठी तुमचं सिलेक्शन राहून जाईल. बघा फॉर्म भरण्यासाठी 1000 रुपये पेमेंट करू शकता आणि जर तुम्ही या ठिकाणी 200 रुपयासाठी मागे पुढे पाहून तुमचं सिलेक्शन राहिलं तर यापेक्षा वाईट गोष्ट कोणतीही असू शकत नाही. त्यामुळे आपला नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. सोबत या ठिकाणी देखील
आपला नंबर सांगून देतो बघा, 9284307184 हा नंबर आहे. या नंबरवर मेसेज करा आणि 200 रुपयेवाला PDF कोर्स विकत घेऊन घ्या. सर्वांना उपयुक्त ठरणार आहे. त्याला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.